आज बावडा या ठिकाणी अतिवृष्टी संदर्भात नुकसान जे झालेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी बावडा पंचकृषीचे सर्व शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। नेमका काय तुमच्या मागण्या आहेत? आम्ही दिनांक 7/11/2025 रोजी इंदापूर तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलं होतं की जे आमचे 590 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ते त्यांचं अभिनंदन पण केलं आणि जे आमचे उर्वरित 280 शेतकरी अर्ज देऊन देखील अपात्र केले ते कुठल्या निकषाच्या आधारे तुम्ही अपात्र केले आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आम्ही आजपासून आमरण उपोषण या ठिकाणी करत आहोत। आणि आता या ठिकाणी भाऊसाहेबांकडून आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत, पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। आता या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांना बाबा की अतिवृष्टीचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही, काय तुमच्या भावना आहेत? तलाठी भाऊसाहेबांनी माझा पंचनामा इंदापूरमध्ये घेतला बर आणि ते यादीला नाव आलं नाही। मी त्यांना 590 लोकांची यादी प्रकाशित झाल्यानंतर मी त्यांना विचारणा केली, भाऊसाहेब मी स्वतः तुम्हाला पंचनामा दिला आणि तरी माझं यादीला नाव आलं नाही। तर ते म्हणले यादी बनवतोय आणि यादी बनवायची राहिली आणि आम्ही दुसरी यादी बनवतोय। तहसील ऑफिसला जाऊन चौकशी केली असता तहसीलदार साहेब म्हणले तुमचं म्हणणं लिखित द्या आणि जायबाई साहेबांनी सांगितलं बाबा आता ते लॉक झाले ना, आता ती यादी होणार नाही, त्या पोर्टल घेणार नाही, तुम्हाला तो लाभ भेटणार नाही। तो न भेटल्यानंतर मग आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला। ठीक, आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या पुढचं आम्ही तो उपोषण बसणार आमरण, आम्ही उठणार नाही। आमच्या मागण्या स्वतः तहसीलदार येऊन आम्हाला निवेदन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। ठीक आहे, या ठिकाणी आपल्यासोबतचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडितबाबा पाटील आहेत। नेमका आबा तुमच्या काय मागण्या आहेत? अतिवृष्टीमुळे जे नुकसान, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या बाबतीमध्ये इथल्या सजाचे प्रमुख असणारे महसूल विभागाचे इथल्या महसुलाचे प्रमुख असणारे तलाठी अत्यंत बेजबाबदार असून अत्यंत भ्रष्ट असून ते नियमबाह्य पद्धतीने ते वागत आहेत। त्यांनी आता ज्या शेतकऱ्यांच्या समोर दिलेली जी उत्तरं आहेत ते अत्यंत बेजबाबदारपणाचे आहेत, बेकायदेशीरपणे उत्तरं दिलेले आहेत। या तलाट्याला पहिल्यांदा लबाड कसं बोलायचं हे पहिल्यांदा त्याला शिकवलेलं आहे। एकदा होय म्हणतो अपलोड केलेले यादी, एकदा म्हणतो अपलोड केलेली नाही यादी। 182 लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचे 5 शिलेदार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत, हलणार नाहीत। उद्या जर याची दखल घेतली नाही तर शेतकरी संघर्ष समिती असेल, सर्वजण आमचे शेतकरी असतील ते उद्या ज्याला रस्त्यावरती येतील, रस्ता या ठिकाणी रोखला जाईल याची तहसीलदारनी दखल घेतली पाहिजे। तलाठी साहेब म्हणतात माझ्यावरती लावलेले सगळे आरोप खोटे आहेत, मी कुणाचा 1 रुपया घेतलेला नाही आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्याच काही कागदपत्रामध्ये त्रुट्या लागल्यामुळे त्यांना अनुदान मिळालेलं नाही। आपण केलेलं पाप जे आहे ते दुसऱ्यावर ढकलण्यात हे निष्णात आहेत, तरबेज आहेत, त्यांचं याला पारितोषिक दिलं पाहिजे। स्वतः आपली चूक आहे, आपण कर्तव्य कसूर केलेले आहे, प्रशासकीय निर्णय घ्यायला आपल्याला जमलेला नाही, आपल्याला शेतकऱ्याला न्याय द्यायला जमलेला नाही आणि मग हे कोणावर ढकलायचं पाप तर हे शेतकऱ्यावर ढकलायचं। अशा पद्धतीने याला पंचनामा म्हणजे काय हे सुद्धा यांना व्याख्या माहीत नाही। इतका नियमाच्या बाहेर वागणारा हा माणूस आहे आणि त्यामुळं यांनी दिलेले सर्व उत्तर आम्हाला मान्य नाहीत। यांचे आरोप लबाड बोलण्यात निष्णात आहेत। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आम्हाला इथं न्याय मिळत नाही तोपर्यंत तहसीलदारांनी इथे येऊन सांगावं स्पष्टपणे की नाहीतर उद्याच्याला रस्ता रोको केला जाईल। ठीक, या ठिकाणी आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजू बापू गायकवाड आहेत। बापू काय तुमच्या नक्की मागण्यात? बघा आपण सगळेजण आता आबा असत्याला ही पुढची आमची टीम असेल, महसूल विभागाचा कारभार ही निवड निंदाजनक असतो। 1800 कोटीचा 3000 कोटीचा घोटाळा त्यांना 5 मिनिटात जमतं कागद जुळवा, पण गरीब शेतकऱ्यांना एवढं नुकसान झालंय, डोळ्यानं बघतंय अख्खं राज्य, तालुक्याचा कृषी मंत्री बघतोय, आजी माजी मंत्री बघतात आहे, सगळी बघून सुद्धा एका पावड्यातल्या छोट्याशा गावाला न्याय मिळत नाही। ही काय निंदाजनक गोष्ट आहे आणि काय करायचं हो लोकांना 5-2 हजार जेवढं नुकसान झालंय काय लोकांना आलं बरं, आलेल्याचं आम्हाला दुखणं नाही परंतु खरोखर झालंय। आता ह्या तलाट्याने सांगितलं की बाबा मी बांधावर गेलो, त्यांना एक तरी पुरावा द्यावा शेतकऱ्याचा की मी बांधावर गेलो। बरं, जे कोणी बांधावर गेलं त्यांनी खरंच काहीतरी सेटलमेंट करूनच कुणाचं नाव टाकायचं कुणाचं ठेवायचं हे ठरवलेलं आहे। बरं, ही काय मी एकटा म्हणत ना, अख्ख्या गावानं पाहिलं तर ही काय झालंय, तहसीलदार
मातीन वाळू उपासण्यात निवळच ही झालाय, म्हणजे व्यस्त आहे. ती कोण जायबाय आहे त्याला काय त्याला सुचत नाही. सगळं ती चाललंय ती टॅबला खालनं चाललेला खेळ आहे. महसुलावर विश्वास ठेवून माझ्या मते तरी शेतकऱ्याला न्याय मिळणं कठीण गोष्ट झाली. आणि तहसीलदारला जर आता आमच्याच गावात नाही, आज आम्ही शानं झालो, उद्या 140 गावात उठाव होईल. ज्या शेतकऱ्याला अन्याय झाला, ज्याचं पैसे देऊन पैसे मिळलं, ज्यानं पैसे दिलं नाही, काय कागद राहिली त्याचं राहिलं, तर या तहसीलदारला सुद्धा माझ्या मते अशा क्रिटिकल प्रकरणात अतिवृष्टी असताना जर त्याला शेतकऱ्याला न्याय नाही देता आला, खरंच त्यानं राजीनामा देऊन घरी बसावा. ही तलाठी तर काम करायच्या पात्रतेचं नाही. आणि बावडा गाव मोठा आहे, संवेदनशील गाव आहे. तलाट्याचा आधी राजीनामा घ्यावा आणि माझ्या मते खरंच तलाट्यावर जी कोणी सहाय्यक आहे ते फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय इथली यंत्रणा हलणार नाही. गेल्या काही दिवसापासून या बावडा भागातून सातत्याने मातीची ट्रक जात आहे, तो मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. आता मग अशी तलाठी कार्यालयासमोर ट्रक गेला, या संदर्भात त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात कुठंही मातीचं उत्खनन होत नाही. ऐका की तत्कालीन तहसीलदार होतं, तालुक्यात काहीतरी गोष्टी किमान घाबरून तरी नीट चालल्या होत्या. परंतु ही तहसीलदार आल्यापासून व्यावसायिकच, ही अधिकारी नाही, ही बिझनेसमॅन आहे. व्यावसायिक माणूस असल्यासारखं, म्हणजे मी एक सज्ञान माणूस म्हणून सांगतो, खरंच ह्या तहसीलदारला फक्त पैसे गोळा करायचा धंदा चाललाय. ह्या जर सकाळी ऑफिसला कुलूप आणि संध्याकाळी ह्याचं कारनामं चालू आहे, तर खरंच अगदी बावडाच्या वतीनं या तहसीलदारला आमच्या या बावड्याच्या प्रकरणात खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही. आणि त्यानं जर शहाणा असला, सजग नागरिक असला आणि कुठल्या चांगल्या खात्यात आला असला, त्यानं चांगल्या मताने राजीनामा द्यावा. लोकांवर अन्याय करणारा तहसीलदार ह्या चालत नाही. नाहीतर आम्ही एक दिवस त्या तहसीलदार कार्यालयाला जाऊन कुलूप घालू. आता ह्या लोकांना जर न्याय नाही मिळला तर आता बसणारं 5 कोणचं आहे तर आमचं 5-7 काय चांगलं सैनिकच म्हणतो आम्ही शेतकऱ्यासाठी आबणार. उद्याच्याला ह्या आमरण उपोषण करणाऱ्यासाठी आम्ही जीवाचं रान करून त्या पलीकड बायपास आहे मयूर पाटलाच्या घरापुढं, तिथं आम्ही उद्याच्याला दिवसभर हिकडचं वाहन तिकडं, तिकडचं वाहन हे इकडं येऊ देणार नाही. कारण तहसीलदारचं काय झालंय मिटिंगावर, बरं यांच्या मिटिंगा कशाच्या बघतोय आपण पालखी मार्गापासून, किती घ्यायच्याच मिटिंग आहेत. ह्याला कुणाच्या शेतकऱ्याचं कुठल्या सामान्य माणसाच्या घरकुलाचं पडलेलं नाही. ही सगळी फक्त पैशासाठी खुर्च्या येत्या आणि त्याचा चांगल्या प्रकारे निषेध आम्ही उद्याच्याला रस्त्यावर येऊन करू. आम्हाला कृषी मंत्री आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार दत्तात्रय भरणे हे आहेत, त्यांच्या तालुक्यात जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या तालुक्यात काय? सध्या कसं आहे, मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, कुठल्या महसूल मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला शेतकऱ्याचं सामान्य ही आता सध्या जी आहे ती कुठं जिल्हा परिषदा नगरपालिका ह्यात गुंतलेली, ह्यांना जनता मेली उपाशी राहिली देणं घेणं नाही. ह्यांची चांगली घरं सगळ्याची भरली ती, त्यामुळे ह्यांना काय आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचं देणं घेणं नाही. आणि अशा स्वतःच्या तालुक्यात जर ही परिस्थिती असली, राजकारण नाही तरी त्यांनी सुद्धा काहीतरी नैतिकता म्हणून किमान त्या प्रांताला तहसीलदारला सूचना करावी, ही बाप का तुझं वराट्यात आहे म्हणून किमान आम्हाला न्याय मिळावा. आणि आम्हाला न्याय जर द्यायची ताकद नसली कृषी मंत्र्याच्यात, राज्याचा कृषी मंत्री बारकं पद नसतंय, तर त्यांनी किमान मनाची नाही जनाची टाकून त्या वरिष्ठांना काहीतरी आदेश करून आमच्यासारखा अजून तालुक्यात कुणावर अन्याय झाला असला त्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका घ्यावी, तर एक कृषी मंत्री म्हणून पद भूषवण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. साधारणतः बावड्यामध्ये किती शेतकरी आहेत की त्यांना अनुदान मिळालेलं आहे? हो, तसं अर्ध गाव नदीच्या कडेचं असेल किंवा ह्या शेटपळ तलावाचं पाणी 2 महिने वाहत होतं. खरोखरच लोकांची आज कोणाच्या मगाशी कोणी तर सांगितलं मला की बाबा त्यांची मका काढाय आली नाही, ती कणसं गळून पडली. प्रशासन झोपतं का? बरं, आज कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे की सरसकट पंचनामे करा, लोकांवर अन्याय झाला, शेतकरी उघड्यावर आला नाही पाहिजे. आणि तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात जर ही अवस्था असली तर अगदी निंदाजनक, म्हणजे काय न म्हणण्यासारखं. आता शेवटचा एक प्रश्न आहे माझा, आता जे शेतकऱ्यांचे पंचनामे केले गेले आहेत ह्याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. एका शेतकऱ्याकडून अशी शेतकऱ्यांची खाजगी चर्चा आहे की आम्ही तलाट्याला 1000 ते 500 रुपये दिलेले असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? 100% पैशाशिवाय कागद हलवतच नाही ती. आणि 500-1000 तुम्ही कमी आकडे सांगितलं, मगाशी लोकांनी सांगितलं ज्या नावावर 7-12 नाही त्याचं सुद्धा 2-2 हजार घेऊन त्याला 20-20 हजार रुपयाच्या ह्यांनी काय द्यायचं ही केलेलं आहे. तर खरंच सांगतो, खरंच कारवाई व्हावी. गावचा ज्याला जमीन नाही त्याच्या नावावर पैसे आले तर पैसे घेऊन, म्हणजे आपल्या भागात असेल आजूबाजूच्या गावात सुद्धा हीच झाले. त्यामुळे या महसुलावर विश्वास ठेवून काय शेतकऱ्याचं काय
चालणार नाही. शेतकऱ्यानं फक्त आता भाषा करावी ती पायातली चप्पल काढून या अधिकाऱ्याच्या थोबाडात आणणे.